राज्य विधिमंडळामध्ये ऑनलाईन रमी खेळून वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेल्या माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे। त्यांच्या जागी नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर भरणे यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाचा कारभार कोकाटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे। गुरुवारी रात्री उशिरा या संबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली असून दरम्यान अजित पवार यांनी यावेळी कोकाटे यांची उचलबांगडी केली। त्यामुळे या कारवाईचे श्रेय फडणवीसांना न जाता त्यांच्याकडे राहिले आहे। माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळामध्ये ऑनलाईन रमी खेळतानाचा एक व्हिडिओ मागच्या काही दिवसांमध्ये प्रचंड व्हायरल झाला होता। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली जात होती। विरोधकांनी देखील कोकाटेंचा राजीनाम्याची मागणी लावून धरलेली होती। फडणवीसांनी या प्रकरणी तीव्र नाराजगी व्यक्त केलेली होती। त्यामुळे ते कोकाटेंचा राजीनामा घेतील असा दावा देखील केला जात होता। पण सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा राजीनामा न घेता त्यांच्याकडील कृषी मंत्री पदाचा पदभार काढून घेतलेला आहे। विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्या प्रकरणामध्ये फडणवीसांनी स्वतः त्यांचा राजीनामा घेतला होता। त्यामुळे त्यांच्यावरील कारवाईचे संपूर्ण श्रेय फडणवीसांना मिळाले होते। पण यावेळी अजित पवारांनी कोकाटे यांची उचलबांगडी करून त्यांच्यावरील कारवाईचे श्रेय फडणवीसांना मिळणार नाही याची काळजी घेतली। पवारांच्या या खेळीची राजकीय वर्तुळामध्ये खमंग चर्चा रंगलेली आहे। उल्लेखनीय बाब म्हणजे विरोधक खांदापलटीवर देखील टीका करत असतील तर अजित पवारांनी एका दगडामध्ये दोन पक्षी मारल्याची ही चर्चा राजकारणामध्ये सुरू आहे। क्रीडा व युवक खाते मिळाल्यामुळे दत्तात्रय भरणे देखील काही नाराजगी व्यक्त करत होते। खाते वाटपानंतर भरणेंनी यासंबंधीची आपली नाराजगी बोलून दाखवलेली होती। ही गोष्ट अजित पवारांनी आपल्या लक्षामध्ये ठेवली होती। पण आता माणिकराव कोकाटेंवर कारवाई करून त्यांनी भरणेंची नाराजी दूर केली। या प्रकारे कोकाटेंवर कारवाईही झाली आणि भरणेंची नाराजगी दूरही झाली असे सांगितले जात आहे। आता पाहू कोण आहेत नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे अजित पवारांचे निकटवर्ती आहेत। ते इंदापूर मतदारसंघाचे विधानसभेचे नेतृत्व करतात। ते येथून तिसऱ्यांदा विजय झालेले आहेत। महाविकास आघाडीच्या काळात त्यांना पहिल्यांदा मंत्रिपद मिळाले होते। त्यानंतर महायुतीच्या काळातही अजित पवारांनी त्यांना मंत्रिपद देऊन त्यांच्यावर विश्वास दाखवला होता। त्यानंतर फडणवीस यांच्या सरकारमध्येही त्यांना सलग तिसऱ्यांदा मंत्रिपद देण्यात आले आहे। आता त्यांना मंत्रिमंडळातील तिसऱ्या क्रमांकाचे खाते समजले जाणारे कृषी मंत्री हे खातं देण्यात आलेलं आहे। त्यामुळे ते अजित पवारांच्या आणखी जवळ गेले असल्याचं मानलं जात आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारमध्ये कुरघोड्याचे राजकारण रंगल्याचा आरोप केला आहे। शिंदे साहेब जेव्हा गावाला किंवा दिल्लीला जातात तेव्हाची परिस्थिती म्हणजे अंतर्गत कुरघोड्याचा पुन्हा सुरू झालेला खेळ। रोहित पवार यांनी अशी टीका केलेली आहे। अजित पवार यांनी कोकाटेंची केलेली उचलबांगडी या कारवाईवर आपलं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।